नमस्कार मंडळी, आज आमच्याकडे बेत होता व्हेज बिर्याणी बनवण्याचा. पण काय आहे ना, आमच्याकडे व्हेज बिर्याणी करतात खरी, पण त्यातल्या व्हेज म्हणजे भाज्या कोणी खातच नाही. त्याच्यामुळे मी अगदीच खूप लिमिटेड नावाला ती व्हेज बिर्याणी आहे म्हणून त्याच्यात मी भाज्या टाकल्या. अदरवाईज ह्या बिर्याणीचा मेन इन्ग्रेडियंट तर आमचा बाबा पनीरच होता. चला तर मग बनवूया मी कशी व्हेज बिर्याणी बनवते. सगळ्यात आधी मी बरिस्ताची तयारी करून घेतली. त्यानंतर मी घरीच बिर्याणी मसाला बनवला. त्यानंतर घेतलेलं आहे मी दही आणि मग त्याच्यात अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, लाल तिखट, बिर्याणी मसाला जो मी घरीच ताजा बनवला, कारण ताजा बिर्याणी मसाला काहीतरी एक वेगळीच चव देऊन जातो. आणि मी तुम्हालाही सजेस्ट करेन की जर तुम्ही कधी बिर्याणी वगैरे घरी बनवणार असाल तर घरच्या घरी ताजा फ्रेश बिर्याणी मसाला बनवत जा, कारण त्या मसाल्याची बिर्याणी काहीतरी वेगळीच आणि कमाल लागते. चला तर मग त्यानंतर मी जिरा पावडर ॲड केली आहे, मीठ टाकलं आहे. त्याच्यानंतर मी बरिस्ता तयार करून घेतला होता तोच टाकला. आता मी बरिस्ता यावेळी तेलामध्ये न तळता मी मायक्रोवेव्हमध्ये त्याला कुरकुरीत करून घेतला एकदम, ज्याने माझा वेळही वाचला, कारण जरा गॅसची टंचाई असल्यामुळे गॅस जपून वापरूया असा विचार केला. आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडासा पुदिना कोथिंबीर ॲड केली. नंतर ज्या काही मी व्हेज बिर्याणीच्या नावासाठी ज्या काही भाज्या कापून घेतल्या होत्या त्या टाकल्या. आणि त्याच्यानंतर आला आमचा मेन पदार्थ, तो म्हणजे सगळ्यांचाच लाडका पनीर. चला तर मग त्याला तर सगळं नीट मिक्स करून घेऊया, कारण जर नीट मिक्स नाही केलं तर काही चवच लागणार नाही. तर अशा प्रकारे मस्त त्याला एकीकडे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर तयारी केली भाताची. तर भातासाठी मी आधीच जो आपला बिर्याणीचा असा लांब तांदूळ असतो ना, तो जवळपास अर्धा तास ते 45 मिनटं भिजवून ठेवला होता. त्यानंतर एकीकडे पाणी उकळवत ठेवलं, त्याच्यात खूप सारं मीठ टाकून ठेवलं, कारण ते निम्मं तर पाणी आपण भात शिजल्यावर ते टाकूनच देतो, मग त्याचा भाताला मीठ जास्त लागतं. त्याच्यामुळे मीठ टाकून घेतलं आणि मग बाकी सगळे खडे मसाले म्हणजे तेजपत्ता, हिरवी वेलायची, मोठी वेलायची, मसाला वेलची ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर काळी मिरी, बादलफूल वगैरे असं सगळं जे काय आपले खडे मसाले आहेत ना ते सगळे टाकले. आणि त्याच्यानंतर आला आपला बिर्याणीचा तांदूळ जो मी भिजवून घेतलेला आधी सांगितलं तसं. आता एकीकडे ग्रेव्हीची तयारी करत होते, त्यासाठी मी शुद्ध लाकडी घाण्यावरचं शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे ग्रेव्हीला, कारण लाकडी घाण्यावरच्या तेलाची एक चव वेगळीच लागते. आणि नंतर आठवलं, अरे आपल्याला काजू पण टाकायचे होते, ते तळायचे राहिले, म्हणून त्याच तेलात पटकीने काजू तळून घेतले. नंतर ते काजू तळून झालं, त्याच्यात थोडंसं तूप टाकलं आणि त्यानंतर जे काही मी मॅरिनेशन तयार केलेलं होतं ग्रेव्हीसाठी ते त्या तेलात फोडणीसाठी ॲड केलं. आणि एकीकडे आता छान ती ग्रेव्ही तयार होत होती. त्याला काही जास्त शिजवावं लागत नाही आपल्याला, जस्ट आपल्या मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना शिजवायचं आहे. ते तोपर्यंत तयार झालं, तोपर्यंत एकीकडे भातही शिजून रेडी होता. मग मी सुरुवात केली लेअरिंग करायला. सगळ्यात आधी मी त्या भाताचा लेअर लावून घेतला एक, त्याच्यानंतर त्याच्यावर ग्रेव्हीचा लेअर टाकला, परत भाताचा लेअर टाकला, परत ग्रेव्हीचा लेअर टाकला. असं करत फायनल लेअर झाला. आणि त्याच्यावर नंतर मी ॲड केला आपला बरिस्ता ॲड केला. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि तळून घेतलेले काजू ॲड केले. आणि अशा प्रकारे सगळं लेअरिंग झाल्यावर त्याला 20 ते 25 मिनटं चांगला दम दिला. अशा प्रकारे दम दिल्यावर माझी व्हेज बिर्याणी तयार झाली. मस्त लागत होती. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुम्हाला लाकडी घाण्यावरचं तेल किंवा घरगुती पद्धतीचे कोणत्याही प्रकारचे मसाले हवे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही व्हेज बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तरी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. काही सजेशन्स असतील तर तेही सांगा, मी नक्की वाचीन आणि ते नेक्स्ट टाईम व्हिडिओ बनवताना दिसतील तुम्हाला. थँक्यू फॉर वॉचिंग.